नमस्कार मंडळी. आज आपण बनवूया गणपती बाप्पाचे फेवरेट असे हे उकडीचे मोदक. मोदक बनवण्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ, सोबतच आपण घेतलेला आहे एक ओला नारळाचा किस. नारळ फोडून आपण तो किसून घेतलेला आहे. त्यासोबत आपण गूळ 1 वाटी चिरून घेतलेला आहे. आपल्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ते आपण चिरून घेतलेले आहेत. इलायचीची पावडर आपण घेतलेली आहे. मोदकाचं पीठ हे आपण काठधरेचं वापरलेलं आहे मोदक बनवण्यासाठी. गॅसवरती आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपण 1 चमचा गाईचं साजूक तूप टाकून घेणार आहोत. त्यामध्येच ओला नारळाचा हा जो किस आपण काढला होता किसून, तो किस टाकून आपण चांगलं गरम होईपर्यंत हलवून घेणार आहोत. हा नारळाचा किस गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या चवीनुसार व आवडीनुसार हा गूळ चिरून घेतलेला आहे, तो गूळ आपण त्या नारळाच्या किसामध्ये टाकून हे दोन्ही मिश्रण पूर्णपणे मिक्स करून कंटिन्यू आपण 2 मिनटं हलवत राहणार आहोत. हे मिश्रण चांगलं हलवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण पूर्ण एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार जे ड्रायफ्रूट्स आपल्याला आवडत असतील, काजू बदाम पिस्ता, हे सर्व टाकून हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्रित करून घेणार आहोत. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून एका बाजूला ठेवणार आहोत. गॅसवरती आता एका टोपामध्ये 2 वाटी पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आपण त्याच्यामध्ये 1 चमचा गाईच्या तुपाचं धार टाकून घेणार आहोत आणि हे पाणी उकळलं, पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये 1.5 वाटी जे तांदळाचं पीठ आहे ते पीठ टाकून घेणार आहोत आणि हे पीठ आपण एकजीव होईपर्यंत गॅस बंद करून हलवून घेणार आहोत. तर हे पीठ आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. गॅस आपण हा बंद केलेला आहे. आता आपण हे पीठ 15 ते 20 मिनटं उकड काढण्यासाठी झाकून ठेवणार आहोत. तर आता 15 मिनटं झालेले आहेत. 15 मिनटाने आपण हे उकड झालेलं पीठ एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि पीठ गरम आहे तोपर्यंतच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडासा थंड पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मऊसर असं मळून घेणार आहोत आणि थोडीशी तुपाची धार टाकून आपण हा गोळा करून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आता आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचा छोटासा एक गोळा करून आपण घेणार आहोत. गोल असा गोळा करून आपण त्या गोळ्याची एक पातळ अशी पारी करणार आहोत. ही पारी कशी करायची हे तुम्ही बघून घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा हे गुळाचं आणि खोबऱ्याचं जे सारण आहे ते आपण टाकून घेत आहोत आणि त्याला हळूवार असे पाकळ्या काढत आहोत. 2 बोटांच्या मध्ये एक पाकळी अशी आपण काढून घेत आहोत आणि हा मोदकाचा आकार आपण त्याला देत आहोत. तर आपण असं मऊसर हाताने, एकदम हलक्या हाताने अशा कळ्या काढलेल्या आहेत आणि हा आपला उकडीचा मोदक आपण तयार केलेला आहे. त्यावरती आपण जर केसर असेल तर केसर लावून घ्यायचं आहे, तर ते दिसायलाही सुंदर दिसतं. तर असे आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता हे मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत. आता आपण गॅसवरती एका टोपामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवत आहोत आणि हे जे मोदक तयार झालेले आहेत आपले बनवून, ते मोदक आपण त्या पाण्यावरती ठेवून त्यावरती एक झाकण झाकून आपण 15 ते 20 मिनटं ठेवत आहोत. तर 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर हे आपण झाकण काढलेलं आहे. तर तुम्ही बघत असाल की हे मोदक असे मस्त असे फुललेले आहेत. तर बघा आपले मोदक काय मस्त
दिसत आहेत. तर हे 15 ते 20 मिनटं मोदक आपण मस्त पाण्यावरती हे मोदक आता आपण बाजूला गॅसवरून काढून ठेवत आहोत. तर तुम्ही बघत असाल आपले मोदक काय मस्त दिसत आहेत आणि हे मोदक आता खाण्यासाठी तयार आहेत. आणि हे गरमागरम मोदकावरती तुपाची धार टाकून खाण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. गणपती बाप्पा